श्रीगोंदा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते यांच्या हातून बहुमत निसटले होते. सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या. 2.5 वर्षांनंतर श्री पाचपुते यांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा सत्ता अन बहुमत काबीज केले. 5 वर्षांच्या कार्यकाळात श्री नंदकुमार बोरुडे व सौ पुष्पावती रामदास लोखंडे यांना प्रत्येकी 2.5 वर्ष नगराध्यक्षपद मिळाले. उपनगराध्यक्षपदी 5 वर्षात 6 जणांना संधी मिळाली. त्यात श्री पोपट तात्याबा उर्फ पी.टी. बोरुडे, सौ छबाबाई चंद्रकांत आमले पाटील, श्री जालिंदर तुकाराम घोडके, श्री एकनाथराव खेतमाळीस, ॲडव्होकेट श्री केशवराव दिवटे व श्री मनोहर रामदास पोटे या 6 जणांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. तत्पूर्वी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तेव्हा काँग्रेसचे आमदार असलेले श्री बबनराव पाचपुते विरुद्ध काँग्रेसमधील पाचपुते विरोधी गटाचे श्री शिवाजीराव नागवडे व बाबासाहेब भोस समर्थक पॅनलमध्ये लढत झाली. सौ वैशाली नंदकुमार ताडे या शिवसेना समर्थक एकमेव उमेदवार निवडून आल्या. काँग्रेसमधील भोस व नागवडे हे नेते एकत्र असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या समर्थकात जोरदार रस्सीखेच होती. ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांनी बंड केले. याचा परिणाम असा झाला की पालिकेच्या इतिहासात प्रथमच पाचपुते विरुद्ध नागवडे भोस गटांपैकी कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या. तेव्हा शिवसेनेत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप करीत अपक्षांची मोड बांधली. विखे यांनी बहुमत जमवत नगराध्यक्षपदी श्री नंदकुमार बोरुडे यांची निवड केली. पाचपुते गटाच्या वतीने श्री केशवराव दिवटे यांनी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला. मात्र बोरुडे यांनी दिवटे यांचा 2 मतांनी पराभव केला. श्री बोरुडे हे 2.5 वर्ष नगराध्यक्षपदी राहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याविरुद्ध एकदा अविश्वास ठराव आला. तो फेटाळला गेला. त्यांना राज्य सरकारने 2दा नगराध्यक्षपदावरून अपात्र केले. दोन्ही वेळेस त्यांनी उच्च न्यायालयातून या निर्णयास स्थगिती मिळवली. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ 1 वर्षाचा असताना त्याच वर्षी अध्यक्षपदाची मुदत 2.5 वर्ष झाली. त्यांनी विरोधी गटाच्या अनेक अडथळ्यांचा सामना करीत 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. नगराध्यक्षपदाचा पुढील कार्यकाळ ओबीसी महिलेसाठी राखीव होता. दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुते हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. तरी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करून प्रमोशन दिले होते. श्री पाचपुते यांनी नगरपालिकेत पुन्हा जुळवाजुळव करीत गेलेले बहुमत परत मिळवले. पालिकेत निर्वाचित सदस्य संख्या 17 होती. पैकी 14 नगरसेवक पाचपुते यांच्या गटात दाखल झाले. पाचपुते गटाच्या सौ पुष्पावती रामदास लोखंडे यांनी 32 दिवस 14 नगरसेवक राजकीय सहलीवर नेले. केवळ 3 नगरसेवक विरोधी गटात उरल्याने सौ लोखंडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या दरम्यान पुष्पा पोपट बोरुडे यांना 2.5 वर्षापैकी निम्मा कार्यकाळ देण्याचे सत्ताधारी गटाने सुरुवातीला मान्य केले होते. परंतु सौ लोखंडे यांनी 1.25 वर्षात राजीनामा न देता 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. सौ पुष्पा पोपट बोरुडे यांची संधी हुकल्याने बोरुडे समर्थक पाचपुते गटावर नाराज झाले. त्याचे पडसाद 2004च्या नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आले. तेव्हा श्री नंदकुमार बोरुडे यांनी श्री मनोहर पोटे यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला. पुष्पा पोपट बोरुडे यांना नगराध्यक्षपदाचा जो शब्द दिला होता तो पाळला गेला नाही. बोरुडे विरुद्ध पोटे निकालाचे बीज या घटनेत दडलेले होते. पुढील एपिसोडमध्ये पहा 2004 साली पहिल्यांदा जनतेमधून झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीचा मागोवा. श्री पाचपुते यांनी गड जिंकला पण सिंह गमावला. पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.